हे बघा मी आज बनवते चिकनची भाजी। हे बघा परतायला टाकलेलं आहे चिकन। कदाचित तुम्हाला या समोरच्या कॅमेऱ्याने दिसत नसेल, पाठीमागच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते। त्याच्या पहिले मी हे बघा हे सांगते, गरम पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायला, कारण गार पाण्याने ना चवदार भाजी होत नाही। त्यामुळे ना चिकनच्या भाजीला कधी पण गरम पाणी टाकायचं। चला तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते मी काय काय ह्याच्यामध्ये परतायला टाकलेलं आहे, आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करता का नक्की मला कमेंटद्वारे सांगा। त्याच्या पहिले मी तुम्हाला हे बघा इकडे दाखवते। हे बघा हे रडत येतं थोडंसं, आणि इकडे पोरं अभ्यास करते। आता त्यांना रडायला काय झालंय मला पण नाही माहिती, काय झालंय की रडायला, काय झालं रडायला? मग डोळ्याला का हात लावला होता? म्हणजे डोळं पुसत होता तुम्ही? कश दुःख झाले काय माहिती, काय माहिती नाही मला कशाच दुःख झाले, पण जाऊ द्या, दुःख तर दुःख काय करायचं, पुढे त्यांचं दुःख काढत बसायचं। आपण आपलं स्वयंपाकाचं लक्ष दिलं पाहिजे, कारण सकाळपासून आम्ही जेवण केलं नाही। जेवण ह्यासाठी केलं नाही की आज ग्रहण होतं ना, ग्रहण असल्यामुळं सकाळपासून काही जेवण केलं नाही। स्वयंपाक केला होता म्हणजे 3:20 चालू होणार होतं ना ग्रहण, तर आम्ही 12पर्यंतच आम्ही जेवण खाऊन करून बसलो होतो सगळं उरकून। आणि जास्त पण जेवण बनवायचं नव्हतं ना, कारण ते अन्न जरी राहिलं तरी त्याच्यामध्ये आपलं तुळशीचं पान टाकून ठेवायचं होतं, पण म्हणलं नकोच जास्त बनवायला। मग त्यामुळं काय केलं, थोडं जेवण म्हणजे 12ला जेवण केले आम्ही, त्याच्यानंतर काय जेवणच केलं नाही। म्हणलं आता पटकन लागलं पाहिजे स्वयंपाकाला, पण ग्रहण संपल्याशिवाय तर काय स्वयंपाक करू शकत नव्हती। मग ग्रहण संपल्यावरती आंघोळी केली आणि मग स्वयंपाकाला आता लागलेली आहे। त्याच्या पहिलं नुसतं भाजीच नाही आपल्याला चिकनची, तर काय काय करायचं ते पण तुम्हाला सांगते। भाकरी करायच्यात, भात करायचं या, म्हणजे साधं सिंपल जेवण आहे। साधं म्हणजे जसं की पाहुणे बिवणे आपल्या घरी आल्यावरती कसं जेवण तसंच आहे। आणि महत्वाचं म्हणजे हे असं नाही की एकच आपल्याला बनवून चालायचं या, तर आपलं शौर्य बाळ नॉन व्हेज खात नाही, तर त्यासाठी व्हेज काहीतरी करायलाच लागेल मला। व्हेज काय करावं तेच विचार करते या, बघू आता व्हेज काय करणार आहे ते व्हिडिओद्वारे तुम्हाला पुढे दाखवलं। त्याच्या पहिलं थांबा तुम्हाला दाखवते मी, पाठीमागचा होतोय का कॅमेरा? नाही होत, चालू मध्ये नाही होत, मला वाटतं स्टॉपच करायला लागेल ह्यावर। थांबा स्टॉप करून मी तुम्हाला चिकन कसं काय परतले ते दाखवते। हे बघा चिकन कसं काय परतले, तर आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी, एक गोष्ट म्हणजे अशी आहे, ज्या पण वेळेस आपण परततो ना, आता मी माझं सांगते ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलं या। तर बघा टमाटा, कांदा आणि कढीपत्ता नव्हता माझ्याकडे जास्त, थोडासाच होता कढीपत्ता, पण तेवढा मी टाकलेला आहे। आणि त्याच्यातच मी आपलं खेडेगावची पद्धत कशी असते या तशीच माझी पद्धत असते बरं का बनवण्याची, जास्त काही नाही टाकलेलं ह्याच्यामध्ये। आता वाटण मी नंतर वाटणार आहे। कोण असं पण म्हणजे जास्त जर टाइम नसला आपल्याकडे तर असं पण डायरेक्ट मसाला जे आपलं असतं वाटणाचं ते डायरेक्ट आपलं भाजीला असं आपण टाकून देतो। मी आहे ना हे कशासाठी हे करते या, हे अशी पद्धत का करते, तर ज्या पण वेळेस आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकतो ना, तर ते मीठ पूर्णपणे चिकनमध्ये मुरलं जातं आणि चिकन खाताना एकदम चवदार लागतं। म्हणूनसाठी मी ही पद्धत मला चांगली आवडते। आणि ज्या पण वेळेस आपण भाजी बरोबर टाकतो ना, म्हणजे मसाले बिसाले सगळे एकत्र देतो ना फोडणी, आणि त्यावेळेस एवढं चवदार लागत नाही। म्हणजे कुणा लागत पण असेल बरं का, पण मला एवढं चवदार लागत नाही, म्हणून मी ही पद्धत खेडेगावची पद्धत आहे ना ती आपली करते। आणि महत्वाचं तुम्हाला एक टिप सांगू का ह्याची चिकनची भाजीची, तर बघा कुणाचं चिकन आहे ना, मी 1-2 ठिकाणी नाव नाही सांगत बरं का, 1-2 ठिकाणी असं खाल्लं होतं चिकन, तर असं वशाळ म्हणजे हिवणाळ झार लागत होतं असं चिकन। तर ते कशामुळे लागतं ते पण मी तुम्हाला सांगते। ते ना महत्वाचं आहे ना, परतल्यावरती लय जोर द्यायचा आपण चांगला। जर चिकन चांगलं परतलं नाही ना गेलं तर मग ते हिवणाळ झार कसं तरी लागतं, आणि परत चिकन खायची इच्छा पण पूर्णपणे आपली मरते। त्यामुळे ना हे तेलामध्ये असं परतलंय ना एकदम असं, हे बघा ते कसं झालं एकदम चांगलं परतलेलं आहे करायला, हे ना जवळजवळ मी 12-15 मिनिटं झालं असेल चांगलं परतली असं। हे बघा हे बघा 15 मिनिटं होऊन गेलं असेल चांगलं तेलामध्ये एकदम। जेवढं तुम्ही परतताल ना चिकन चांगलं, तेवढंच चिकन चवदार लागणार आणि त्याचा हिवणाळ वास बिलकुलही येणार नाही। तर चला आता चांगलं बऱ्यापैकी आपलं परतून झालेलं आहे, म्हणजे जसं मला पाहिजे तसं झालेलं आहे परतून। आता मी ह्याच्यामध्ये पाणी ओतते। हे बघा चिकनची भाजी झालेली आहे, तर थोडीशी गट्टच झाली बरं का, आणि गट्ट मी ह्याच्यासाठी केलेली आहे म्हणजे गट्टच लागते आम्हाला, म्हणूनसाठी मला गट्टच भाजी अशी करायला लागते। आणि चिकनची भाजी कशी
जास्त पातळ केली ना पाण्यासारखी चवदार नाही लागत. मटणाची भाजी आहे ना थोडीशी पातळ केली तरी ती चव देते बरं का, पण चिकनची भाजी नाही एवढी चवदार लागत. म्हणून चिकनची भाजी अशी घट्टच थोडीशी चांगली लागत. चला आता मी पण जेवण करते. हे बघा माझ्यासाठी एक भाकर केलेली आहे. आणि हे बघा आपलं मंडळी जेवत येतं. जसं जसं स्वयंपाक झाला तसं तसं त्यांना लगेच जेवण दिलं, कारण आज जेवायला लय उशीर झालेला आहे रोजच्यापेक्षा आम्हाला. तर म्हणलं जर सगळा स्वयंपाक करत बसा तर ह्यांचं मोठं खायला लागेल मला. म्हणूनसाठी मग मी काय केलं, पटापटा पटापटा जसं भाकरी होत्या तशा पटापटा त्यांना देऊन टाकल्या. शौर्याची नव्हती बरं का आज भाकर. शौर्याने आज शौर्यासाठी काय होतं तर हे बघा इकडं भजे तळलं होतं आणि त्याने पाव आणलं होतं. त्याला म्हणत होते चपात्या करते मी तुला, एक चपाती करते. तो म्हणलं नको मला पावाबरोबरच खायचे. तर म्हणलं जाऊ दे आता खा पावाबरोबर. म्हणूनसाठी आता ह्यांचं जेवण निम्म अर्धा झालेलं आहे. आता मी पण जेवायला बसते. ही भाकर आहे ना लय गडबडीने केली मी, एवढी काय करापली बरं का. तर असू दे जाऊ द्या मग आपल्याला केली कशी का व्हाय ना आपलं बुकाच्या पोटाला घालायची पोटामध्ये आता काय. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.